नमस्कार. नवरात्राच्या 8 दिवसात आपण शैलपुत्रीपासून महागौरी देवीपर्यंतच्या देवींचं पूजन केलं. आज आहे 9वा दिवस आणि या दिवशी पूजली जाते ती सिद्धिदात्री देवी. या देवीचं स्वरूप, पूजाविधी आणि महत्त्व जाणून. सिद्धिदात्री देवी म्हणजे देवीचा सिद्धी देणारं रूप. त्या देवीच्या रूपात सौम्य, तेजस्वी आणि भक्तिभावाने परिपूर्ण दिसतात. त्यांचं स्वरूप गाढ अंधारातही प्रकाशमान आहे. साधकाच्या मनातील अज्ञान, संशय आणि भय दूर करून सिद्धी प्रदान करणारी या देवी आहे. सिद्धिदात्री देवी म्हणजे ज्ञान, शक्ती आणि सिद्धी यांचं प्रतीक. त्यांच्या पूजेमुळे साधकाच्या सहस्रार चक्राचं शुद्धीकरण होतं. जीवनात उन्नती, यश आणि समृद्धी प्राप्त होते. भक्तांच्या कष्टांना फळ देणारी, अडथळे दूर करणारी अशी ही देवी आहे. पूजनासाठी देवीची मूर्ती किंवा चित्र तेजस्वी स्वरूपात सजवावे. फुलं आणि दिवा लावून वातावरण पवित्र करावं. देवीला गूळ, तुळस, फळं आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी जपला जाणारा मंत्र ओम देवी सिद्धिदात्रे नमः. या मंत्राच्या जपाने भक्ताला यश, समृद्धी आणि सिद्धी प्राप्त होते. आणि मग आरती करून देवीकडे प्रार्थना करावी. हे माता, आमच्या जीवनातील अडथळे दूर करून यश आणि समृद्धी द्या. सिद्धिदात्री देवीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी, संकट, रोग आणि भय दूर होतात. गृहस्थांसाठी सुख, ऐक्य आणि शांती प्राप्त होते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात यश आणि बुद्धिप्रकाश वाढतो. हा दिवस भक्तांच्या जीवनात सिद्धी, प्रगती आणि कल्याण आणतो. म्हणजे नवरात्राच्या 9व्या दिवशी पूजली जाणारी सिद्धिदात्री देवी आपल्या जीवनात यश, सिद्धी, समृद्धी आणि शांतता आणते. तिच्या कृपेने भक्तांना सर्व अडथळ्यांवर विजय मिळवता येतो. जय माता दी, जय सिद्धिदात्री. धन्यवाद.